नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठासा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कमळीला वाचवण्याच्या नादात गौरी आता समोर येणार आहे. पण प्रेक्षकांनो, कमळी आता साधी सुधी राहिलेली नाहीये, ती एकदम मॉडर्न झाली आहे. तेव्हा आता हा सगळा काय प्रकार घडला आहे, कशा पद्धतीने घडला आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. जबरदस्त खतरनाक व्हिडिओ असल्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं, आजी आता राजनला घेऊन नयनताराच्या घरी आलेली असते आणि ती कमळीसाठी ऋषीचा हात मागते. तिला माहिती असतं की नयनतारा होच म्हणेल, कारण तिने तसा शब्द दिलेला असतो. पण नयनतारा पूर्णपणे फिरते, 360 डिग्रीचा टर्न मारते. नयनतारा मात्र जोरजोरात हसायला सुरुवात करते आणि बोलते, अन्नपूर्णाजी, मला एक सांगा, तुमच्या कमळीने कधी आरशात बघितलंय का? माझ्या ऋषीला एक बिझनेस वुमन हवी आहे. एखादी दिवसभर स्वयंपाकघरात राबणारी आणि पदर सावरणारी बाई नाही. माझ्या करोडोंच्या साम्राज्याला एक क्लासी वारसदार हवी आहे. तुमची कमळी एक नंबरची गावठी आहे. तिला धड चार चौकात कसं उभं राहायचं हेही माहीत नाही. ती माझा बिझनेस मीटिंग काय हँडल करणार आहे? आणि तसंही त्या दोन वेण्या, किती घाणेरडी दिसते ती. आमच्या स्टेटसला हे सगळं शोभेल का? तुम्ही जरा विचार करा. मला मान्य आहे ती तुमची नात आहे. आता मी हे जे काय बोलते ते ऐकून तुम्हाला जरा राग येईल, पण कसं आहे ना, मी स्पष्टच बोलते. भलेही तुम्हाला राग येऊ दे, उगाच गैरसमज नको व्हायला. तेव्हा आजी बोलते, नयनतारा, अगं हे काय बोलतेस तू? तू तिचा स्वभाव बघ, आणि हल्ली तर दिवसेंदिवस तिच्यामध्ये खूप चांगले बदल होत आहेत. ते बघ, पॉझिटिव्ह पॉईंट्स बघ. तिचे नेगेटिव्ह पॉईंट्स का बघतेस? आणि तसंही तू मला शब्द दिला होतास ना, माझी नात आल्यावर तू तुझ्या ऋषीबरोबर तिचं लग्न लावून देशील. तेव्हा नयनतारा बोलते, हो, मी शब्द दिला होता, पण कसं आहे ना, मला माहिती नव्हतं की तुमची नात एवढी गावठी असेल. त्यामुळे या गावठी मुलीला मी माझ्या ऋषीसाठी चूज करू शकत नाही, आणि त्यासाठी मी तुम्हा दोघांची हात जोडून माफी मागते. पण तुम्हाला खरं सांगते, हे लग्न नाही होऊ शकत. आणि हे सगळं ऐकून तर आजींच्या डोळ्यात पाणीच येतं. त्या मान खाली घालतात. पण राजनचा राग अनावर झालेला असतो, कारण नयनतारा त्याच्या मुलीला खूप काही बोललेली असते. तो एक पाऊल पुढे टाकतो. तो अगदी ठामपणे बोलतो, तारा, कपड्यांवरून माणसांची लायकी ठरवणं ही तुझी चूक आहे, खूप मोठी चूक आहे. कमळी साधी आहे, मला मान्य आहे, पण तरीसुद्धा ती खूप हुशार आहे. पण कसं आहे ना, तुला तिची किंमत नाही आहे. पण ठीक आहे, तुला बिझनेस सांभाळणारी अगदी स्टायलिश सून हवी आहे ना? मला फक्त 24 तासांचा वेळ दे. उद्या याच वेळी कमळी या दारामध्ये आत येईल आणि तू स्वतः म्हणशील की हीच माझ्या ऋषीची योग्य बायको आहे, आणि हे माझं चॅलेंज आहे. हे ऐकून अन्नपूर्णा, नयनतारा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. अन्नपूर्णा आजी बोलते, राजन, अरे हे काय बोलतोयस तू? कमळी या सगळ्यासाठी तयार होईल का? कारण तिला असं राहण्याची सवय नाही आहे. तेव्हा राजन बोलतो, आई, ते सगळं माझ्यावरती सोड. कसं हँडल करायचं, कसं बघायचं, कमळीला कसं कन्व्हिन्स करायचं, हे माझं मी बघेन. नयनतारा, तू सांग, तुला हे चॅलेंज एक्सेप्ट आहे? तेव्हा नयनतारा मनातल्या मनात विचार करते, हा राजन कितीही प्रयत्न करू दे, पण त्या कमळीवरती काहीच सूट होणार नाही. तिला जमणारच नाही, कारण वर्षानुवर्ष ती याच अवतारात आहे. तिला हे सगळे बदल सहनच होणार नाहीत. हा सगळ्या गोष्टींचा विचार करून ती बोलते, ठीक आहे राजन, मला चॅलेंज मान्य आहे. उद्या बघूया तुझी ती गावठी कमळी काय कमाल करते ते. राजन अन्नपूर्णा दोघे आता घरी निघून येतात. घरी आल्यावर राजन आता थेट कमळीला गाठतो आणि बोलतो, कमळी, तुझं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. तुझं आपल्याला पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. हे जे काही वेण्या घालतेस ना, ते पूर्णपणे बंद कर. केस मोकळे सोड, तुला जास्त शोभून दिसतील. तारा कशी हेअरस्टाईल करते अगदी तशीच कर. आणि हां, तुझा हा जो ड्रेस आहे ना टिपिकल, तो आधी बदल. त्या जागी तुला वेस्टर्न ड्रेस घालायचे आहेत. अनिका जशी घालते ना तसं घाल. म्हणजे इतके शॉर्ट ड्रेसेस घालण्याची तुला काही गरज नाही, पण हां, एलिगंट छान दिसतील असे ड्रेसेस तू घालूच शकतेस नक्की वेस्टर्न स्टाईलमध्ये. तेव्हा कमळी मात्र सरळ नकार देते. ती बोलते, राजन सर, मला जमणार नाही, हे मी करू शकत नाही, कारण लहानपणापासून मी असलेच ड्रेस घालते, आणि माझ्या आईनं आणि माझ्या आबांनी जो राहणीमान मला दिलाय तो मी बदलू शकत नाही. ही त्यांची आठवण आहे आणि तो मी पुसू शकत नाही. त्यामुळे प्लीज मला हे सगळं करायला लावू नका. मी काही करणार नाही, मी जशी आहे तशीच राहणार. तेव्हा राजन बोलतो, कमळी, प्लीज माझं एकदा ऐक, मी तुझ्याकडे रिक्वेस्ट करतोय. तसं पण तू माझ्याकडे रिक्वेस्ट केलीस, माझे डोळे उघडलेस. तुझ्यामुळे, फक्त तुझ्या बोलण्यामुळे मी दारू सोडली की नाही? मी जर तुझं म्हणणं ऐकू शकतो, तुझ्या म्हणण्यावरून दारू सोडू शकतो, तर तू माझं इतकं म्हणणं ऐकू शकत नाहीस? आता हा माझ्या इगोवरचा प्रश्न आहे, कारण ताराने माझ्या मुलीला नाकारलंय. ती हे करू शकत नाही. आता मला तिला दाखवून द्यायचं आहे. कमळी, तुला जगाला, मेन म्हणजे त्या ताराला प्रूफ करून दाखवायचं आहे, तू गावठी नाही आहेस, तू कॉन्फिडंट आहेस. आणि गावठी काय, शहरातले काय, तू सगळे आउटफिट कॅरी करू शकतेस. प्लीज कमळी, नाही म्हणू नकोस. एवढं तर तू माझ्यासाठी करू शकतेस. खोटा का होईना, मी तुझा बाप आहे, आणि माझं म्हणणं तर तू ऐकू शकतेस ना? तेव्हा कमळी थोडासा विचार करते. ती बोलते, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, तर मी हे सगळं करायला तयार आहे.
राजन हे सगळं ऐकून खूप खुश होतो आणि बोलतो, निंगे, या सगळ्यामध्ये तुला कमळीची मदत करायची आहे. तिला सलूनला घेऊन जा आणि तिचं पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन करून आण. करशील ना? निंगी बोलते, ठीक आहे सर, तुम्ही काळजीच करू नका बघा. आणि अशा प्रकारे निंगी आता कमळीला सलूनमध्ये घेऊन जाते आणि तिचा पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन करायला सुरुवात करते. ती सलूनवाली राजनची मैत्रीणच असते आणि त्याने तिला सांगितलेलं असतं कसं करायचं, काय करायचं, सगळे इन्स्ट्रक्शन क्लिअरली दिलेले असतात आणि त्या पद्धतीने कमळीचा वेश आणि गेटअप चेंज करायला सांगितलेला असतो. तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, ताऱ्याच्या घरी सगळे पुन्हा जमलेले असतात. दरवाजा उघडतो, कमळी आतमध्ये येते. तिची दमदार अशी एंट्री झालेली असते. तिचा संपूर्ण लूक बदललेला असतो. साडीऐवजी एक अतिशय एलिगंट आणि क्लासिक मॉडर्न ड्रेस, सुंदर हेअरस्टाईल आणि चेहऱ्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. ऋषी तर तिला बघून पागलच होतो. तो जागीच थिसतो. त्याचे डोळे विस्फारलेले आहेत. तो पूर्णपणे तिच्या प्रेमात हरवून गेलाय. वेड्यासारखा तिच्याकडे एकटक तो बघतच राहतो. तारा तर हे सगळं बघून शॉकच होते. पण नंतर कमळीचा कॉन्फिडन्स बघून, रूप बघून तिच्या चेहऱ्यावर समाधान परततं. ती बोलते, मला तर पटतच नाहीये, ही आपली कमळी आहे. अरे वा राजन, तू तर कमालच केलीस. ही तर पूर्णपणे बदललेली आहे. अगदी माझ्या बिझनेस क्लासला साजेशी दिसतीये. ठीक आहे राजन, मला ही मुलगी पसंत आहे. अन्नपूर्णा, राजन या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. नयनताराने आता होकार दिल्यावर सगळेच एकमेकांचं अभिनंदन करत असतात. ऋषी कमळीकडे बघत हसत असतो. पण हे सगळं बघून अनिकाच्या अंगाचा तिळपापड झालेला असतो. रागाने तिचे हातपाय थरथर कापत असतात. हे सगळं आता सरूला सुद्धा माहिती पडलेलं असतं. ती आता मनातल्या मनात विचार करते, हे समजा काय सुरू आहे. नाही म्हणजे कमळीची आय मी आहे, पण तिच्या लग्नाचा इतका मोठा निर्णय या सगळ्यांनी मिळून घेतला. पण प्रेक्षकांनो, हे सगळं कमळीच्या आईला म्हणजे सरूला अजिबात मान्य नसतं. तिचं असं मत असतं की कमळीने शिकावं, तिचं करिअर घडवावं, कारण ती मुंबईला याच कारणासाठी तरी आली होती आणि हे सगळं तिचं लग्न लावून देत आहेत. कमळी 18 वर्षाची नुकतीच झाली आहे आणि लगेच तिचं लग्न. अजून तिचं संपूर्ण आयुष्य पडलंय तिला खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, आणि इतक्यात तिचं लग्न, हे तिला अजिबात मान्य नसतं. पण ती करणार तरी काय? समोर येऊन सगळं हे सांगणार तरी कशी? गौरी पूर्णपणे अडकलेली असते. काय करावं काहीच समजत नसतं. इकडे मात्र या अनिकाचं टाळकं पूर्णपणे सटकलेलं असतं. ती तिथेच उभारलेली असते, दातोट खात असते आणि स्वतःशीच पुटपुटत म्हणत असते, कधीच नाही. ऋषी नामदार फक्त माझा एकटीच आहे. या गावठी कमळीने कालपर्यंत माझ्या पायाशी बसावं आणि आज अचानक माझ्या ऋषीला हिरावून घ्यावं? शक्यच नाही. ऋषीची बायको अन्नपूर्णाची पहिली नात नाही तर दुसरी नात बनेल, म्हणजे मी, अनिका महाजन. आता या कमळीचा काटा आजच काढावा लागेल. माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये. कमळी. ऋषी मात्र खूपच आनंदी असतो. त्याच्या मनात सुद्धा हेच असतं आणि हे स्वप्न आता त्याला साकारताना दिसत असतं. तो कमळीकडे बघून तिच्यात पूर्णपणे हरवून गेलेला असतो. पण कमळीला मात्र हे सगळं अजिबात मान्य नसतं, कारण तिला शिक्षण घ्यायचं असतं, शिकायचं असतं, तिच्या आईचं, तिच्या आबांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. आणि हे तर तिचं लग्न लावायला निघालेले असतात आणि ती तर अन्नपूर्णाची नातसुद्धा नसते असं तिला वाटत असतं. आणि हे सगळं कसं थांबायचं याचा ती विचार करत असते. ती आजीना बोलते, आजी, मी तुम्हाला खरं सांगतोय, मला हे लग्न नाही करायचं. इतक्यात मला लग्न करायचंच नाही आहे. अहो, आत्ता कुठं सुरुवात झाली आहे माझ्या करिअरची. मला शिकू द्या. अहो, मला स्वतःच्या पायावरती उभं राहू द्या. आत्ताच कुठे लग्न करताय? पण आजी काही तिचं ऐकत नाही आणि बोलते, कमळे, तुला शिकायचं आहे ना, शिक. तुला कोण नाही म्हणतंय? तू शिक. हे लग्न झाल्यावर ऋषी तुला स्वतःहून शिकवेल. तो किती सपोर्टिव्ह आहे तुला चांगलंच माहिती आहे. एकदा तुमचं लग्न झालं तर नयनतारा, ऋषी तुला बांधून ठेवणार नाहीत, उलट तुझी प्रगतीच करतील. मला खात्री आहे. तू बिनधास्त राहा आणि या लग्नाला होकार दे. कमळी मात्र पुरत्याच पेचात सापडलेली असते, कारण तिचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतं. सगळेच आता बोलण्यामध्ये मग्न असतात. अनिका हळूच खाली येते. कोपऱ्यात एका टेबलावरती एक अतिशय जड धातूचा जुना अँटिक शोपीस ठेवलेला असतो. ती तो उचलते आणि तिचे डोळे रागाने लाल झालेले असतात. ती गपचूप कमळीच्या पाठीमागे येते. ऋषीचं लक्ष नसतं. अनिका तो जड शोपीस कमळीच्या डोक्यात मारण्यासाठी पूर्ण ताकदीने दोन्ही हातांनी हवेतून चावते. अनिकाचा वार कमळीच्या डोक्यात आदळणार तितक्यात मागून एक मजबूत हात विजेच्या वेगाने येतो आणि अनिकाच्या मानगुटीला घट्ट पकडतो. ती पकड इतकी घट्ट असते की अनिका वेदनेने विवळते. सरू बोलते, अनिका, वार नेहमी समोरून करायची सवय ठेवा. अनिका, पाठीमागून वार तर भित्रे करतात. माझ्या कमळीच्या केसाला जरी धक्का लावलास ना तर हात मुळासकट उपटून टाकीन. सरूचा तो भयंकर अवतार आणि आवाज ऐकून अख्खा हॉल शांत होतो. तारा, ऋषी, कमळी, राजन सगळेच तिच्याकडे शॉक होऊन बघू लागतात. तेवढ्यातच तारा जोरातच ओरडते, साधना मावशी, अहो हे काय करताय तुम्ही? ऋषी सुद्धा बोलतो, साधना मावशी, अहो तुम्ही कमळीबाबत असं का बोलताय? तेवढ्यातच कमळी बोलते, आय तू इथं?
तू इथं काय करतेस? तेवढंतच राजन बोलतो, गौरी. तेवढंतच निंगी बोलते, सरू काके, अगं तू हिथं कशी काय? हिथं काय करायला तू? आणि अशा प्रकारे आता या गौरीला 4 वेगवेगळ्या नावांनी हाक मारली जाते. गौरीला काय करावं काही समजत नसतं, कारण तिचं खरं रूप, खरा चेहरा कमळीला वाचवण्यासाठी समोर आलेला असतो. तेव्हा आता पुढे काय होईल? गौरी सगळ्याची कबुली देईल का? सगळं सत्य सांगेल का? हेच बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि या अनिकाबरोबर काय होईल तेही बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.